दर्शनी ध्यास लागला पंढरी हो असया उरात दाटली माऊली 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 नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश वजे आणि तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सरचे स्वागत करीत आहे. आणि मात्र झलता इथं कज्जा केला पक्या मज्जा यानी इथले उतराला ब्लॉग बनवीत आणि तुम्हाला वाटत पाणी वाटेल येते म्हणजे चालला कुठे नाही पाणी वाटेल पियाचा तो ना. आज आमची वस्ती वेलापूरला वेलापूर नाही कुठं शिंदे भेंडी शेगाव आणि आज झोपल्यात ताणून आज झोपल्या लय ताणून आणि मात्र सकाळच्या उजराला बोलतोय मिसल बाबूनी येतले मिसल बनवीत. बाबू कसा काय मिसलचा विषय? अरे आमचा चिंता बाबू कसा काय एकदम तडका त्यांना मिसल मिसल पाव मी या भेटेल ना परसा भेटेल ना फरसाण बी आहे याच्यामध्ये. बाबूनी येतले गाठली बाबूनी येतले काहीतरी चटणी. बाबू बोल आपली लोक बघतात तुला आपल्या गावांची. तर आजच्या नाश्त्याला मिसल ना खाऊ उद्या बटाट्याची उसल टकले तो पाठवता तुम्हाला. बाबा म्हणतो म्हणा ब्लॉग मध्ये घेतलेला तो कवा पाठवशील तर मी पाठवले बाबूला लगेच गाचकन मग पाठवतो नंतर. आता पहिले चहा बी पिऊन दे म्हणालय भूक लागले. आम्ही रस्त्याच्या या बदला फक्त आणि नाश्ता करण्यासाठी म्हणजे चहा पिण्यासाठी आणि 20 मिनिट क्रॅक जॅक आता पित्ता 4 भेटत तुम्हाला नंतर जरा नाश्ता वाटायला. मिसल पाव म्हणा ठेवले परसांवर. तेव्हा आमची आई आले आत्या आले. आता काय मिसल पाव बरा आहे बोल. पोरं आले बारीक पोरा अजून जाम मंडळी बाकी आहे. मिसल पाव काय ते घ्या तुमचे व्हिडिओ. तुम्ही कुठचे? आम्ही अंजूरचे. अंजूर. तरी पण काल परवा दिवशी बरेच पब्लिक आले. सध्या 400-450 पब्लिक प्लस 500 प्लस. आताच काकड्याची आरती झालेली आहे आणि सगळी लोक बसल्या इथं सगळी जेवायला कशी का आवरा उजराला सगळी लोक जेवायला बसल्या आणि पाण्याने घेतले ढोर घेतले. अरे पाणी आवरा उठले ना बोल. काल आमचे जिरले 35 किलोमीटर चालवले. परवा दिवशी 45 किलो म्हणजे टोटल 80 किलोमीटर. 2 दिवसांची 4 दिवसाच्या वतीने 2 दिवस घेतले. तर बोल ना काहीतरी. काहीच नाही बोलू शकत नाही का काल नाही जिरले तर पाणी बघा तुम्ही कवरा उठले ना हल्ली टेम पाणी चालूच. तर सगळे बसल्या. आमचा पप्पा दॅट इज माय फादर उसका आहे मी हे डॉटर. पाण्याचं आगमन झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आई जाई बसल्या दाराखाली. बाबा बघा आमचा जादू बनले जादू. आता सगळी जण रेनकोट घालतील ना पुढचा प्रवास चालू करतील. पाण्याला एकदा आताच जाय परत येऊ नको. कसं आले पाणी गळ आता तिकडे चिखोल बिखोल परत झाला असं सध्या थांबल्या. आणि याच्या खाली काही एक जण थांबल्या काही तिकडे गेल्या बसायला. एक या दाराखाली थांबलाय. मी विस्ताव आपला मला पण जादू बनायला लागेल आता. मी आमच्या बसलेलो तिथले निघलेलो आहो. आपला बाबा आलतीपासून तर बाबांनी पताका हातात घेतलेली आहे. मी तुम्हाला ती गोष्ट आवडली कारण की पताका घेणं पण ही जाम मोठी गोष्ट असते. बाबा काहीतरी बोला ना तुम्ही याबद्दल. मनापासून आनंद झाले असं वाटते पंढरपूरची वारी अशीच हमेशा आनंदात राहावी आनंदात काही हीच माझी इच्छा. या झाला बोला. बाबांनी याच्या सुंदरशा बाबांनी त्यांचे प्रश्न व्यक्त केले बोलला त्यांना. तर मला पण बरा वाटला. माझा ब्लॉग तेवढा मोठा होता. तुम्ही पण बघा अशी काय मजा असतं. बाबांनी
आळंदीवर इथपर्यंत आणले. उद्यापर्यंत आम्ही पंढरपूरला पोहोचू, परंतु इथल्या 14 किलोमीटर पंढरपूर आणि आमची वस्ती 5 किलोमीटर. तर तिथल्या वस्तीवरून आमचे पंढरपूर 9 किलोमीटर. उद्या पंढरपूर मध्ये आम्ही एंट्री करू. सध्या पुरं एकदम व्यवस्थित झाली. आता माणसं राहिल्या बघा, पाहू शकता 2-2ची लाईन बनवले मध्ये मध्ये. आमचा गाडीचा ड्रायव्हर बाबा दोन लाईनी जाम मोठी लाईन झाले. दॅट इज गाव में की आई. एका व्हिडिओ सगळी पब्लिक मावली, सगळ्यांना दाखवायला भेटला एकदम व्यवस्थित. लास्ट को है हमारा ऋषी भाई और मंग्या भाई, ड्रोन में उडाया है मंग्या भाई ने. तर ड्रोनच्या व्हिडिओ मी पण आज अपलोड करतो, नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. इथं आमचं झाले उभा रिंगण, तर पाहू शकता तुम्ही. रूप पाहतानो क्षणी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आनंदाचे डोही गनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद. आमची गावची बरीच जण होती. तसाच होता उभा रिंगण. थोडासा लेट झाला पण थेट झाला. तर उभा रिंगण कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. वस्तीवर पोचलेला यायला घेतले जेवायला. जेवायला बघा आता जेवताना भेटत. जेवण खाऊन चांगला झालेला आहे. पाणी येईल तर म्हणून घेतल्या. गौरी बघा गौरी या गया चितम भाऊ का. चलो तर माझी येईल तोपर्यंत वाट बघतो. जरासा टाइम क झाला तर आमच्या मंडळीने बनवले
शेवया वाटायला इकडे व्हाईट टोपी या वाटी आणि इकडे येतले सूप बाबूने घेतले आणि गरमागरम सूप पुरल ना बाबा पुरल काय पुरल काय टेन्शन नको घेऊ. डबल डबल प्या मंडळी अर्धी झोपले आम्ही पटकन उठून आलो तर आम्हाला भेटले सूपचा स्वाद. आता मी सूप पिता होतो निघूनच मी आमच्या तंबू मधल्या बाहेर निघलेला आहो. माझा आवाज साफ बिघडले माझी तब्येत पण जाम खराब झाली. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय श्रीराम. सबस्क्राईब करा. यो